राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं कर्मणीय वादी करस्ते मा फलेषु कदाचन या उक्तीप्रमाणे या सांगली जिल्ह्याच्या मातीमध्ये निस्वार्थपणे काम करणारी माणसं निर्माण झाली म्हणून सांगली जिल्हा या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर नावलौकिक पावलेला आहे। तर या मिरजच्या माजी महापौर आदरणीय संगीताताई विठ्ठल खोत यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आज आम्ही 300व्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रमाता राजमाता कार्यकर्तृत्वात समतावादी विचार पेरणाऱ्या आदरणीय अहिल्यादेवी होळकर यांची विश्वविक्रमी रांगोळी आज गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलामध्ये आपण रेखाटन केलेली आहे। ही रांगोळी 80 बाय 60 फुटाची असून लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, USA बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आपण याला संपर्क साधलेला आहे। मी स्वतः आणि माझी टीम साकेत थोरात असेल, अभिजित सुतार असेल, दत्ता मागाडे असेल, जाफर मुजावर, मनसूर नदाफ या सर्वांनी मिळून ही रांगोळी आम्ही पूर्ण केलेली आहे। ही रांगोळी पूर्ण करण्यासाठी 3 दिवसाचा कालावधी लागला। 4 टन रांगोळी, 200 किलो पेपर, 150 किलो रंग आणि 150 ते 200 विविध रंगछटा वापरून आम्ही आजपर्यंत जे 26 वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत हे माझं 27वं वर्ल्ड रेकॉर्ड आहे। आणि यासाठी संगीता खोत फाउंडेशन, विठ्ठल तात्या खोत, दयानंद खोत या सर्वांनी जिद्द आणि चिकाटीनं ज्यांची दानत आहे खर्च करण्याची त्यांनी दानत दाखवली आणि अहिल्याबाईंना सांगली जिल्ह्याच्या वतीनं अभिवादन करण्यासाठी ही रांगोळी आम्ही रेखाटन केलेली आहे। तर या रांगोळीसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेला त्या सर्वांना मी धन्यवाद देतो। आणि या रांगोळीसाठी विशेष करून पृथ्वीराज बाबा पाटील यांनी हाव देऊन मोठं सहकार्य केलं। माझे सर्व सहकारी, माझे मिरज, सांगली, महाराष्ट्रातील तमाम जनता यांना मी आव्हान करून इच्छितो की आजपर्यंत आम्ही एवढ्या रांगोळ्या रेखाटल्या, ही रांगोळी पण तुम्ही येऊन पाहावी आणि पुढच्या कार्यासाठी आम्हाला शुभेच्छा द्याव्या। या रांगोळीची सुरुवात गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते झालेली होती आणि आता आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या ते अनावर करून आम्ही सर्वांसाठी 4 जूनपर्यंत खुली करतो। तर तमाम जनतेने अहिल्याप्रेमी यावं आणि या रांगोळी पाहावी असे मी सर्वांना आवाहन करून मला सहकार्य केल्याबद्दल संगीताताई विठ्ठल खोत फाउंडेशनचा आभार मानतो। धन्यवाद।